गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील जुनाचंदूर रोड परिसरामध्ये हनी ट्रॅप केल्याप्रकरणी संताजी पाटील, उत्तम पाटील, पूजा शर्मा या तिघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील संताजी पाटील याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, तर अन्य 2 आरोपींचा पोलीस शोध घेतात. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गळवे करत आहेत. इचलकरंजी शहरातील गुरुकन्नन नगर येथे राहणारे नितीन बाळासाहेब वाडेकर व संताजी पाटील हे दोघेही मित्र आहेत. या दोघांमध्ये काही कारणावरून वादावादीचा प्रकार घडला होता. यातील नितीन वाडेकर यांची एका फेसबुक मेसेजवरून पूजा शर्मा या महिलेशी ओळख झाली होती. पूजा शर्मा यांनी त्यांच्यासोबत ओळख वाढवून फिर्यादी नितीन वाडेकर यांना फेसबुक व्हिडिओ कॉल केला होता. हाच व्हिडिओ घेऊन संताजी पाटील, उत्तम पाटील यांनी नितीन वाडेकर यांना हा व्हिडिओ दाखवण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी नितीन यांना देण्यात आली. तू आम्हाला पैसे दे, नाही तर तुझा हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करू अशी धमकी दिली. या भीतीपोटी 1,35,000 रुपयांची खंडणी मागितली. जर पैसे दिले नाहीत तर तुझा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू व तुझी बदनामी करू अशी धमकी दिली होती. या भीतीपोटी नितीन यांनी एकदा 25,000 तर एकदा 5,000 असे रोख व फोन पेद्वारे एकूण 30,000 रुपये दिले. एवढे पैसे देऊन सुद्धा तू आम्हाला अजून पैसे द्यावे लागतोस अशी मागणी केली व पुन्हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या सगळ्याला कंटाळून नितीन वाडेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये संताजी पाटील, उत्तम पाटील, दगडू पाटील दोघे राहणार कोकरेमळा, जुनाचंदूर रोड व पूजा शर्मा या तिघांच्या विरोधात हनी ट्रॅप प्रकरणी गुन्हा दाखल केला. यामध्ये संताजी पाटील याला अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गळवे करत आहेत.